लातूर पासून सुरू झालेल्या या बँकेच्या आज संपूर्ण महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यांमध्ये 24 शाखा आहेत आणि 1400 कोटींचा बिझनेस आहे। मी बोलत आहे लातूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेबद्दल। लातूरची आर्थिक परिस्थिती सक्षम करण्याच्या उद्देशाने माननीय प्रदीपजी राठी यांनी 1995 मध्ये या बँकेची स्थापना केली। लातूरकरांनो, या बँकेला परवाना स्वर्गीय शिवराजजी चाकूरकर साहेब यांनी मिळवून दिला। तसेच पुढे जाऊन बँकेच्या वाटचालीत स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांचा देखील मोलाचा वाटा होता। विशेष म्हणजे या बँकेचा शुभारंभ तत्कालीन अर्थमंत्री आणि भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या हस्ते झाला होता। ही लातूरकरांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे। आज मात्र 24 शाखांसह ही बँक लाखो लोकांचा विश्वास बनली आहे। आणि मागे दिसणाऱ्या या भव्य इमारतीचा शुभारंभ माजी मुख्यमंत्री माननीय विलासरावजी देशमुख यांच्या हस्ते झाला होता। सध्याचे चेअरमन आकाशजी राठी आणि MD नवनीतीजी भंडारी तसेच नरेशजी सूर्यवंशी यांच्या तरुण नेतृत्वाखाली लातूर अर्बन बँकेला रिसेंटली स्वतःचा IFSC कोड मिळाला आहे। बँक डिजिटल बँकिंग क्षेत्रात वेगाने पुढे जात आहे। मुळात 31 वर्ष ग्राहकांच्या सेवेत असलेली लातूर अर्बन बँक इतरांपेक्षा फास्ट सर्व्हिस देते। तसेच अनेक एंटरप्रेन्योर्स आणि स्टार्टअप्सला फायनान्शियली सपोर्ट करते। पुन्हा मोफत पाणी सेवा, वैकुंठ रथ, अँब्युलन्स सेवा अशा अनेक सामाजिक उपक्रमांमुळे ही लातूरकरांची एक भावना बनली आहे। तसेच लहानाला मोठं करण्यासाठी त्यांना फायनान्शियल सपोर्ट देणं हेच बँकेचे मुख्य उद्दिष्ट आहे। एकच सांगते, परंपरेचा विश्वास आणि डिजिटल युगाची गती दोन्ही एकत्र अनुभवायचे असतील तर तुमच्यासाठी लातूर अर्बन बँक इज द बेस्ट चॉईस। म्हणून व्यवसाय असो किंवा इतर वैयक्तिक गरज, तुमच्या स्वप्नांच्या प्रगतीसाठी आर्थिक साथ पाहिजे असेल तर लातूर अर्बन बँकला नक्की भेट द्या।